नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण इंडस्ट्रियल सेफ्टी हा टॉपिक शिकणार आहोत. या टॉपिकचं प्रत्येकाच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्व आहे. सुरक्षा, सेफ्टी प्रत्येक क्षणाक्षणी आपल्याला आवश्यक असते आणि सदर टॉपिक आपण समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण वैयक्तिक स्तरावर कंपनीमध्ये काम करत असताना किंवा रस्त्यावरनं जात असताना, शेतामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी सुरक्षिततेला अतिशय महत्त्व आहे. जो सुरक्षिततेचे नियम पाळेल तो अपघात मुक्त असेल मित्रांनो. तर मित्रांनो, चला तर आपण समजून घेऊया इंडस्ट्रियल सेफ्टी. इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल सेफ्टी हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय, अतिशय महत्त्वाचा, आपल्या जीवनाशी संबंधित हा टॉपिक आहे. आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. आपण या सत्रामध्ये काय काय शिकणार आहोत, तर या सत्रामध्ये आपण खालील गोष्टी शिकणार आहोत. तर पहिला आहे व्हॉट इज अनसेफ कंडिशन्स. अनसेफ कंडिशन्स काय आहेत, व्हॉट इज अनसेफ ॲक्शन्स, त्याच्यावरती अनसेफ ॲक्शन्स कुठले असणार आहेत. व्हॉट इज अ नियर मिस, नियर मिस म्हणजे काय हे देखील आपण समजून घेणार आहोत. व्हाय नियर मिस रिपोर्टिंग इज इम्पॉर्टंट, व्हाय नियर मिस रिपोर्टिंग इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज इन्सिडेंट, व्हॉट इज अन ॲक्सिडेंट, व्हॉट इज एमर्जन्सी असेंब्ली पॉईंट. हे आज आपण या सेशनमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मुद्दे आपण समजून घेणार आहोत. आणि सदर हे 7ही मुद्दे मित्रांनो आपल्याला खरोखरच उपयोगी पडणार आहेत आणि आपण आपलं जीवन सुरक्षितरित्या कसं आपण जगू हे या 7 मुद्द्यातनं आपल्याला समजणार आहे मित्रांनो. व्हॉट इज अनसेफ कंडिशन्स म्हणजे अनसेफ कंडिशन कोणती आहे. आपण जेव्हा काम करत असतो, काम करत असताना ती जागा असेल, कामाची प्रक्रिया असेल, ही धोकादायक असेल किंवा त्या ठिकाणी काम करणं आपल्याला सुरक्षित वाटत नसेल, याला अनसेफ कंडिशन असं म्हणायचं. व्हॉट मीन बाय अनसेफ कंडिशन. आता अनसेफ कंडिशन म्हणजे असुरक्षित स्थितीचा अर्थ काय आहे, असं याचा अर्थ होतो मित्रांनो. तर अनसेफ कंडिशन इज अन अनसॅटिस्फॅक्टरी फिजिकल कंडिशन, जे आपल्याला असमाधानकारक त्या ठिकाणी भौतिक स्थिती असेल, एक्झिस्टिंग इन अ वर्कप्लेस एन्व्हायरमेंट, ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या कामाच्या ठिकाणी आपल्याला असुरक्षितता वाटत असेल. असुरक्षित स्थिती म्हणजे कार्यस्थळ पर्यावरणात अस्तित्वात असणारी असंतोषजनक प्रत्यक्ष स्थिती आहे. ज्या ठिकाणी आपल्याला काम करायला मित्रांनो असमाधानकारक वाटत असेल, तिथली स्थिती योग्य वाटत नसेल, तर याला काय म्हणायचं, अनसेफ कंडिशन, असुरक्षित अशी कामाची स्थिती. तर मित्रांनो, हे जाणून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. तर अनसेफ कंडिशन, आता अनसेफ कंडिशन काय आहे आपल्या या चित्रावरून आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. तर याच्यामध्ये इनसफिशियंट इल्युमिनेशन म्हणजे या ठिकाणी लाईट्स कमी असल्यामुळे, इनसफिशियंट इल्युमिनेशन असल्यामुळे या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून हे अनसेफ कंडिशन आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण जर काम करत असू तर नक्की या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते, आपल्याला धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकते. म्हणून मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये शक्यतो काम करणं टाळावं किंवा त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुधारणा करणं आवश्यक आहे मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो, अनसेफ कंडिशन. अनसेफ कंडिशन कुठं असतं पहा. मशीन्स विदाउट सेफ्टी गार्ड्स और इम्प्रॉपर गार्डिंग. मित्रांनो, अशा फिरत्या भागाजवळ आपण थांबल्यानंतर आणि ह्याला सेफ्टी गार्ड नसेल तर काय होऊ शकेल, आपले लूज कपडे असतील तर लूज कपडे बेल्ट आणि पुलीमध्ये या ठिकाणी अडकू शकतात आणि हे पुली आपल्याला खेचू शकते आणि या ठिकाणी अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मित्रांनो, अशा ठिकाणी काम करत असताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे आणि अशा ठिकाणी काम करणं योग्य नाहीये.
म्हणून मित्रांनो अनसेफ कंडिशन काय आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तर अनसेफ कंडिशन काय या ठिकाणी, तर या पुलीला या ठिकाणी गार्ड असणं आवश्यक आहे. सेफ्टी गार्ड आहे का या ठिकाणी, नाही. म्हणून मित्रांनो ही अनसेफ कंडिशन आहे. या ठिकाणी सेफ्टी गार्ड लावणं खूप महत्वाचं आहे. आता अनसेफ कंडिशन आणखी दुसरं पण पाहू शकतो आपण, इम्प्रॉपर व्हेंटिलेशन. मित्रांनो या ठिकाणी सगळं लाइटिंग आहे, सगळ्या बाबी आहेत, परंतु व्हेंटिलेशन या ठिकाणी नाही, खेळती हवा नाही. तर खेळती हवा असणं, व्हेंटिलेशन प्रॉपर असणं, सूर्यप्रकाश ज्या कामाच्या ठिकाणी पडणं गरजेचं आहे किंवा हवा खेळती असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा कंडिशन मध्ये देखील काम करणं म्हणजे अनसेफ वाटतं, असुरक्षित स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आणि अशा ठिकाणी देखील काम करत असताना अपघाताला आपण निमंत्रण देतो असं नक्की वाटू लागतं आपल्याला. म्हणून मित्रांनो हे अनसेफ कंडिशन जे आहे हे जाणून घेऊन याच्यामध्ये सुधारणा करणं त्या त्या कंपनीची जबाबदारी असते. आता मित्रांनो या ठिकाणी आणखी एक अनसेफ कंडिशन दाखवलेली आहे. तर अनसेफ कंडिशन या ठिकाणी काय आहे ते बघा. तर या ठिकाणी चॅनल म्हणजे जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी एक चॅनल खोदलं जातंय. या ठिकाणी चॅनल किंवा कॅनल असेल हे खोदलं जातं. ह्याच्याच बाजूला कुठल्याही प्रकारचं गार्ड नाही, काय नाही. तर या ठिकाणी एक माणूस उभं राहून त्या कामाचं निरीक्षण करतोय. तर अशा वेळेस ही माती खाली स्लिपरी पोझिशन या ठिकाणी होऊ शकतं, स्थिती या ठिकाणी स्लिपरी होऊ शकते आणि हा माणूस स्लिप होऊन या खड्ड्यामध्ये तो पडण्याची शक्यता असते. म्हणून मित्रांनो या ठिकाणी सेफ्टी गार्ड असणं गरजेचं आहे किंवा या ठिकाणी सेफ्टी प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. म्हणून ही स्थिती कशी आहे, अनसेफ कंडिशन आहे. अनसेफ म्हणजे असुरक्षित स्थिती आहे. एक्झिक्युशन विदाउट सेफ्टी गार्ड्स आर इम्प्रॉपर गार्डिंग. कुठल्या प्रकारचं गार्ड वगैरे या ठिकाणी न प्रोव्हिजन करता सदरचं काम चालू आहे, म्हणून हे असुरक्षित कंडिशन आहे, हे आपण टाळलं पाहिजे मित्रांनो. आणखी एक अनसेफ कंडिशनचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो. या ठिकाणी स्लिपरी पोझिशन जागा आहे, या ठिकाणी म्हणजे स्लिप होऊन पडण्याची जागा आहे. त्या ठिकाणी स्लिपरी सरफेस म्हटलेलं बघा. पृष्ठभाग कसा आहे, इथला घसरण्याचा पृष्ठभाग आहे. या ठिकाणी आपण घसरू शकतो असं पृष्ठभाग आहे. तर या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशी जागा किंवा अशी स्थिती आपण ताबडतोब आयडेंटिफाय करून त्याच्यावरती ॲक्शन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर हे देखील अनसेफ कंडिशन आहे, हे आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो हे देखील अनसेफ कंडिशन आहे, हे देखील अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी पॉइंट दाखवलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी दिसतं का तुम्हाला, तर हे आहे चेंबर. गटारीच्या वरचं हे चेंबर आहे. हे चेंबर या ठिकाणी क्रॅक गेलेलं आहे, पण हे कुणीही बदलत नाही मित्रांनो. आणि अशा ठिकाणी आपण वॉकिंग करत असेल, या ठिकाणीवर आपण जात असेल तर क्रॅक किंवा ओपन मॅनहोल्स म्हटलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये पाय अडकून आतमध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मित्रांनो असं कुठंही तुम्हाला स्थिती दिसली तर नक्की ते ताबडतोब तुम्ही निदर्शनास आणलं पाहिजे किंवा अशा केसेस तुम्ही ताबडतोब आयडेंटिफाय करून त्याच्यावरती ॲक्शन घेऊन हे बदलणं गरजेचं आहे मित्रांनो. नाहीतर याच्यामध्ये माणसं पडू शकतात. या स्लाइडमध्ये मित्रांनो या ठिकाणी अनसेफ कंडिशन आहे आणि बॅड हाऊसकीपिंग म्हटलेलं आहे. हे हाऊसकीपिंग कसं आहे, बॅड हाऊसकीपिंग आहे. याच्यामध्ये अडगळ निर्माण झालेला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य नाही आहे, कारण माणसं या ठिकाणी किंवा कामगार या ठिकाणी त्याचा वावर असतो आणि तो इकडे तिकडे वावरत असताना कामाच्या निमित्ताने इकडे तिकडे जात असताना एक अस्ताव्यस्त पडलेले केबल त्याच्या पायामध्ये अडकून तो माणूस किंवा तो कर्मचारी किंवा तो वर्कर खाली पडू शकतो, अपघात होऊ शकतो. हे देखील मित्रांनो अनसेफ कंडिशन आहे, हे बदलणं गरजेचं आहे. व्यवस्थित हाऊसकीपिंग करणं देखील गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो कंपन्यांमध्ये असेल कुठेही असेल आपलं हाऊसकीपिंग तितकंच महत्त्वाचं आहे. आपण अडगळ कोणत्याही प्रकारचं न ठेवणं
आपल्यासाठी हिताचं असेल आणि ही काम करण्यासाठी असुरक्षित अशी स्थिती असेल मित्रांनो. आता आणखी एक अनसेफ कंडिशनचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी डिफेक्टिव्ह टूल्स. या ठिकाणी बघा हे स्पॅनर आहे, ओपन एंड स्पॅनर आहे, या ठिकाणी तुटलेला आहे किंवा क्रॅक गेलेला आहे. या ठिकाणी हॅमर आहे, हॅमरचं जो दांडा म्हणतो आपण लाकडी भाग तो क्रॅक गेलेला आहे. तर अशा क्रॅक गेलेल्या टूल्सचा आपण वापर कुठेही करू नये. जर आपण या टूलचा वापर केलं तर नक्की आपल्याला त्याच्यापासून धोका होऊ शकतो आणि ही अनसेफ कंडिशन होऊ शकते मित्रांनो. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये तर क्रॅक गेलेले टूल्स असतील, हत्यार असतील, याचा वापर शक्यतो आपण कामासाठी करू नये. जर आपण याचा वापर केला, हॅमरनी जोरात मारायचा पण प्रयत्न केला, एखाद्या म्हणजे खिळा ठोकतोय आपण किंवा अजून कुठेही काही आपण ठोकणार असेल तर मित्रांनो त्याच्या क्रॅक गेलेला हा जो भाग आहे हा भाग तुटून इतरांच्या डोक्यामध्ये देखील जाऊन पडू शकतो किंवा स्वतःच्याही डोक्यामध्ये तो पडू शकतो. म्हणून मित्रांनो हे अनसेफ कंडिशन आहे, हे बदलणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी एक अनसेफ कंडिशन या ठिकाणी बघा, कॉम्प्रेसर आहे आणि या ठिकाणी रोड खोदण्याचं काम सुरू आहे. तर मित्रांनो या ठिकाणी याचा आवाज खूप येतो, व्हायब्रेशन होतं. म्हणून याच्यापासून या कामगाराला किंवा या वर्करला त्रास होऊ शकतो. म्हणून मित्रांनो हे देखील अनसेफ कंडिशन आहे किंवा असुरक्षित असं हे स्थिती आहे आणि अशा स्थितीमध्ये काम करणं देखील त्या कर्मचाऱ्याला धोक्याचं असणार आहे किंवा एक सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर तो धोकादायक काम करतोय. त्यानंतर आणखी एक अनसेफ कंडिशन तुम्ही पाहू शकताय, लॅक ऑफ इनप्रॉपर सेफ्टी ट्रेनिंग्स. म्हणजे या कर्मचाऱ्याला किंवा या कामगाराला कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग न दिल्या गेल्यामुळं तो अशा पद्धतीनं अतिशय धोकादायक काम त्या ठिकाणी करतो आणि हे देखील अनसेफ कंडिशन असणार आहे. कारण या ठिकाणी ही व्यक्ती प्लायवूड कट करते आणि खाली एक माणूस झोपलेला आहे म्हणजे वाकलेला, त्या पाठीवर प्लायवूड ठेवून त्याच्या पाठीवर पाय ठेवून ही व्यक्ती काय करते, प्लायवूड मशीननं कट करते. तर हे देखील अनसेफ कंडिशन आहे, हे करणं योग्य नाही. यात म्हटलं बघा, आय एम गोईंग ऑन अ सेफ्टी ट्रेनिंग कोर्स टुमॉरो. म्हणजे आज तो असं रिस्की काम करणार आणि उद्यापासून तो ट्रेनिंगला जाणार. हा काय म्हणते बघा, व्हॉट डू यू थिंक यू विल लर्न देअर. तिथं काय शिकायचं तू ठरवलं असं हा खालना म्हणतोय. तर मित्रांनो अशा पद्धतीचं काम कधीही कोणीही करू नये आणि हे लॅक ऑफ ट्रेनिंग आहे किंवा प्रॉपर ट्रेनिंग त्याला न दिल्या गेल्यामुळं ही व्यक्ती काय करते, असं रिस्की काम करते आणि हे चुकीचं आहे. व्हॉट इज अनसेफ ॲक्शन. आतापर्यंत मित्रांनो आपण काय केलं, अनसेफ कंडिशन पाहिलं. त्याच्यानंतर आपण आता अनसेफ ॲक्शन पाहूया. कारण आतापर्यंत जे कामाची स्थिती जी होती हे असुरक्षित अशी स्थिती होती, त्याच्यावरती आपण ॲक्शन काय घेतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे, व्हॉट मीन बाय अनसेफ ॲक्ट. व्हॉट मीन बाय अनसेफ ॲक्ट. तर अनसेफ ॲक्ट म्हणजे काय. तर मित्रांनो असुरक्षित कृती याचा अर्थ काय आहे. तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे, अनसेफ ॲक्ट इज एनी ॲक्ट दॅट डिफाइट्स फ्रॉम अ जनरली रिकग्नाइज्ड सेफ वे or specified method of doing a job and which increases the probabilities for an accident. तर असुरक्षित कृत्ये ही अशी कोणतीही कृती आहे की जी सामान्यतः मान्यता प्राप्त सुरक्षित मार्गाने किंवा काम करण्याच्या विशिष्ट पद्धतीपासून विचलित होते आणि जो अपघाताची संभाव्यता वाढविते. तर मित्रांनो कोणतंही काम चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळं, कोणतंही काम चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळं होणारा अपघात
तो आपल्याला टाळताही येत नाही आणि तो जो अपघात होतो हे अनसेफ ॲक्शनमुळं होतो. तर आपण नेहमी काम करत असताना आपलं ॲक्शन सेफ असली पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस कृती करत असताना विचार करून ती कृती केलं पाहिजे मित्रांनो, नाहीतर अपघाताला आपण निमंत्रण देतो. या ठिकाणी हे पहा, हा मटेरियल लिफ्ट करतो, मायनी क्रेन आहे, त्या मायनी क्रेनला असं उभं राहून तो मटेरियल हँडल करतो आणि या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. कारण इतकं उंचावरती त्याने 3 लेयर या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि हे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि याचा अनबॅलन्स झाला की हे खाली पडू शकतं आणि या ठिकाणी अपघात होऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा, ही व्यक्ती या ठिकाणी पेंटिंग करते. फोरक्लिफ्ट आहे, फोरक्लिफ्टच्या पुढे जे ब्लेड असतात त्या ब्लेडवरती उभं राहून एक पाय त्याच्या साईडला देखील आहे आणि अशा पोझिशनमध्ये काम करत आहे. हे कसं आहे, अनसेफ ॲक्शन आहे, हे अनसेफ क्रिया आहे. हा माणूस पाय घसरून खाली पडू शकतो मित्रांनो. तर अशा पद्धतीनं काम करणे देखील असुरक्षित क्रिया असणार आहे. या ठिकाणी देखील असंच, याही ठिकाणी असंच आहे मित्रांनो. तर हे सगळे अनसेफ ॲक्शन्स आहेत. तर शक्यतो काम करत असताना अशा पद्धतीनं बघा, ही व्यक्ती फोरक्लिफ्टवरती असं मटेरियल हँडल करत आहे आणि वरचा हा बॉक्स खाली पडण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी देखील असंच आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही काम केलं तर याला काय म्हणायचं, अनसेफ ॲक्शन. तर असं ॲक्शन करणं योग्य नाहीये. आता मित्रांनो हे तुम्हाला दिसतंय, अनसेफ ॲक्शन, इम्प्रॉपर इश्यू ऑफ इन्स्ट्रुमेंट. तर मित्रांनो हे पाण्याचं वॉल आहे. पाण्याचं वॉल अशा पद्धतीनं हा माणूस ओपन करतोय. कशाच्या साहाय्याने ओपन करतोय, प्लायरच्या साहाय्यानं. तर मित्रांनो या ठिकाणी स्पॅनरसाठी जागा दिलेली आहे. या ठिकाणी नट दिसतं, तर याच्यावरती आपण स्पॅनर लावून हे आरामात हा वॉल आपण ओपन करू शकतो. परंतु या व्यक्तीने काय केलेलं आहे, अनसेफ ॲक्शन, चुकीचं इन्स्ट्रुमेंट वापरलेलं आहे किंवा इक्विपमेंट्स वापरून किंवा टूल वापरून या ठिकाणी स्लिप होईल अशा पद्धतीनं या ठिकाणी वॉल ओपन करण्याचा प्रयत्न करतोय आणि याचा जो रॉड आहे तो रॉड स्लिप होतो आणि प्लायर देखील स्लिप होतो आणि कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी डॅमेज होऊन सदरचं वॉल ओपन होऊ शकत नाही मित्रांनो. म्हणून एक प्रॉपर टूल किंवा प्रॉपर स्पॅनर या ठिकाणी यूज करून आपल्याला सदरचं वॉल ओपन करायचं आहे. अन्यथा या ठिकाणी स्लिप होऊन जादा फोर्स लावल्यामुळं या ठिकाणी अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मित्रांनो अनसेफ ॲक्ट, हॉर्स प्ले म्हणजे घोडचूक, याला घोडचूक म्हणतात, हॉर्स प्ले. आता ही मुलगी किंवा लेडी असेल, एक खुर्चीवर बसलेली आहे, हातामध्ये तिच्या मग आहे आणि त्याच्यामध्ये चहा असेल किंवा कोल्ड्रिंक असेल, काही असेल आणि ती कॉम्प्युटरवरती काम करत असते. मागणं ते त्याचा कलिग येतो किंवा मित्र असेल तो येतो आणि खुर्ची ओढतो. तर अशा पद्धतीनं कधीही करणं योग्य नाही. यालाच काय म्हणायचं, हॉर्स प्ले म्हणजे घोडचूक. तर अशी घोडचूक करण्यानं काय होईल मित्रांनो, ही तुमची मैत्रीण असेल, ऑफिसमधली मैत्रीण असेल, आणखी कोणी असेल, खाली पडून डोक्याला मार लागून तिला म्हणजे दुखापत होऊ शकेल आणि काही घडू शकतं. तर मित्रांनो असं करणं हे अनसेफ ॲक्शन असणार आहे आणि शक्यतो आपण असं ॲक्शन करू नये. त्यानंतर मित्रांनो अनसेफ ॲक्शन, नॉट वेअरिंग PPE ऑर रॉंग, नो प्रॉपर यूज ऑफ PPE. PPE म्हणजे मित्रांनो पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स किंवा पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स असंही म्हणू शकतो आपण. तर मित्रांनो पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स जे आहेत, या ठिकाणी आता ही व्यक्ती उभी आहे आणि ह्याच्या सभोवताली हे अशा पद्धतीनं इक्विपमेंट्स दिलेले आहेत. तर हे इक्विपमेंट्स परिपूर्ण केव्हा होतं, अशा पद्धतीनं त्याचं यूज किंवा वापर केल्याने अशा पद्धतीनं ती व्यक्ती दिसू शकते. म्हणजे PPE किटचं पूर्ण पद्धतीनं त्याने वापर केलेला आहे. याच्यामुळं अपघात
कमी प्रमाणात होऊ शकतं किंवा शक्यतो अपघात होणार देखील नाही आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे जर PPE असेल तर PPEचं वापर आपण प्रॉपर पद्धतीनं करणं गरजेचं आहे. कोणत्या पद्धतीनं कंटाळा न करता आपण सदर PPE किटचं वापर करणं, इक्विपमेंटचा वापर करणं, सेफ्टी इक्विपमेंटचं आवश्यक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, अनसेफ ॲक्शनमध्ये वर्किंग विथ डिफेक्टिव्ह टूल्स. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हॅमर तुटलेला दिसतोय. जर असं क्रॅक गेलेलं जर हँडल असेल आणि हॅमर असेल तर मित्रांनो शक्यतो असं तुटलेलं किंवा क्रॅक गेलेलं हॅमर शक्यतो वापरायचं नाही. कारण आपण जोराने इम्पॅक्ट करत असतो किंवा जोराने स्ट्रोक मारत असतो, त्यावेळेस जो हॅमर आहे हा हॅमर तुटून आपल्याच डोक्यामध्ये पडू शकतो किंवा आजूबाजूला जे उभे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये हॅमर पडू शकतो आणि अपघात होऊ शकतो मित्रांनो. तर असे अनसेफ ॲक्शन आपण करणं टाळलं पाहिजे. डिफेक्टिव्ह टूल्स आपण आयडेंटिफाय करून ते वेगळं करून त्याला डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो, आणखी एक अनसेफ ॲक्शन काय, विदाऊट परमिशन एंट्री. ज्या ठिकाणी मित्रांनो पब्लिकांना किंवा इतर लोकांना ज्या एरियामध्ये जाण्यासाठी रिस्ट्रिक्शन केलेलं आहे तर रिस्ट्रिक्टेड एरिया त्याचं आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. नो एंट्री विदाऊट परमिशन फ्रॉम एरिया सुपरवायझर. जे सुपरवायझर तिथला आहे किंवा ज्याच्या अधिपत्याखाली काम सुरू आहे त्याच्या परवानगीशिवाय त्या एरियामध्ये आपण जाणं चुकीचं आहे. तर हे मित्रांनो आपण टाळलं पाहिजे. रिस्ट्रिक्शन्स आपण पाळले पाहिजेत मित्रांनो. मित्रांनो, आता हे ऑपरेटिंग एनी मशीन्स इन हाय स्पीड. अनसेफ ॲक्शन कुठं होऊ शकतं बघा. आता हे CNC मशीन असेल, हाय स्पीडमध्ये हे काम करते, तर मित्रांनो या ठिकाणी याला सेफ्टी गार्ड असलं पाहिजे. हे फुल म्हणजे खूप स्पीड असतं या मशीनला आणि या स्पीडमध्ये जेव्हा सेफ्टी गार्ड नसेल तेव्हा मित्रांनो त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून सेफ्टी गार्ड लावल्याशिवाय मशीन सुरू करू नये. हे आपण सुरक्षिततेच्या नियमामध्ये पाळलं पाहिजे आणि हे अनसेफ ॲक्शन आहे आणि अनसेफ ॲक्शन आपण 100% लक्षात ठेवलं पाहिजे, डोक्यात ठेवलंच पाहिजे आणि त्याचं पालन केलंच पाहिजे मित्रांनो. हे देखील अनसेफ कंडिशन आहे. डबल आलं स्लाइड या ठिकाणी मित्रांनो. हे देखील बघा अनसेफ ॲक्शन आहे, सेफ्टी इंटरलॉक बायपासिंग. ह्याला मित्रांनो आता आतमध्ये रोबो काम करतोय, रोबो बंद पडला असेल तर मित्रांनो पूर्ण सेफ्टी रूल्स पाळूनच त्या रोबोच्या त्याचा जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. जर आपण पूर्ण प्रोटेक्शन न घेता या पिंजऱ्यामध्ये गेलो किंवा मशीनचं सप्लाय बंद न करता आपण त्या ठिकाणी गेलो किंवा प्रोग्राम बंद न करता आपण त्या ठिकाणी गेलो तर अचानक काही वेळा रोबो सुरू देखील होऊ शकतो आणि रोबोचे ॲक्शन जे असतात याला मित्रांनो प्रोग्राम दिल्याप्रमाणे ॲक्शन असते आणि त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो. म्हणून कधीही रोबोच्या पिंजऱ्यामध्ये किंवा त्या सेफ्टी बॉक्समध्ये एकट्या माणसाने कधीही किंवा ऑपरेटरने कधीही जायचं नाही आणि जे इंटरलॉक जे आहे याला कधीही बायपास करायचं नाही. नाहीतर मग आपल्याला सेफ्टी न पाळल्यामुळे किंवा सुरक्षितता न पाळल्यामुळं त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील मित्रांनो. आता अनसेफ कंडिशन मधलं लॅक ऑफ ट्रेनिंग हे देखील आपण मागं पाहिलेलं मागच्या स्लाइडमध्ये. तर व्हॉट इज अ नियर मिस. व्हॉट इज अ नियर मिस म्हणजे काय हे आपण पाहूया. तर व्हॉट इज नियर मिस म्हणजे काय हे समजून घेऊया मित्रांनो. अ नियर हिट क्लोज कॉल is an unplanned, unexpected event that has potential to cause but does not actually result into human injury, environmental or equipment damage, or an interruption to normal operation. मित्रांनो परत एकदा वाचतो मी. अ नियर हिट क्लोज कॉल इज अन अनप्लॅन्ड. हे कसं असतं, नियोजनबद्ध नसतं. अनएक्सपेक्टेड, अनपेक्षित इव्हेंट दॅट
हॅज पोटेन्शियल टू कॉज, म्हणजे हे अनपेक्षित घडणारी घटना असते, बट डज नॉट ॲक्च्युअली रिझल्ट इन टू ह्युमन इंजुरी, परंतु ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा धोका होत नाही किंवा दुखापत होत नाही. इन्व्हायरमेंटल और इक्विपमेंट डॅमेज होत नाहीत, ऑर अन इंटरप्शन टू नॉर्मल ऑपरेशन्स. तर मित्रांनो, नियर मिस तुम्ही आत्ताच म्हणजे आत्ताच 2020 वर्ल्ड कप झालं, त्याच्यामध्ये एक आता एक्झॅक्टली मॅच सांगता येत नाही, परंतु जेव्हा बॅट्समनने बॉलला जोरात असं फटकारलं किंवा फटकावलं आणि तो बॉल मित्रांनो अंपायरच्या अगदी जवळ नाही गेला आणि अंपायर तेवढ्यात म्हणजे पटकन बघून जागरूकता त्याची होती आणि तत्परतेने तो लगेचच खाली पडला आणि बॉल मित्रांनो साईडनं निघून गेला. जर तो खाली वाकला नसता, खाली पडला नसता, तर बॉल त्याला जोरात लागला असतं आणि त्या ठिकाणी त्याचा अपघात होऊ शकला असतं मित्रांनो. परंतु त्याचं सावधानता असल्यामुळं किंवा त्याने सावधानता बाळगल्यामुळं बॉल निघून गेला आणि कुठल्या प्रकारचं दुखापत झाली नाही. तर ह्यालाच काय म्हणायचं, नियर मिस. तर मित्रांनो, असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येऊ शकतात. लोकलचे उदाहरण देता म्हणजे ट्रेनचे उदाहरण देता येतात. असे मुंबईचे आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. अगदी ट्रेन आलेली असते आणि समोर एखादा व्यक्ती रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असतो आणि त्याला पटकन कुणीतरी वरतो वरती आणि तो वाचतो, किंवा अनेक लोक रेल्वेतनं खाली पडता पडता खाली रेल्वे ट्रॅकवरती जात असतात, तेवढ्यात कुणीतरी त्याला वाचवतं. तर याला काय म्हणायचं, नियर मिस. या ठिकाणी मित्रांनो क्रिकेटचं दिलेलं आहे. आता एक बॅट्समन हा रन काढत असतो आणि फिल्डरनी विकेट किपरकडे बॉल टाकतो आणि विकेट किपरच्या हातात बॉल येतो, तेवढ्यात बॅट्समन जंप मारून ही लाईन क्रॉस करतो आणि तो रनआउट होण्यापासून वाचतो. यालाच काय म्हणायचं, नियर मिस. आणि हे वारंवार घडणाऱ्या ह्या इव्हेंट्स आहेत किंवा घटना आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या चित्रात बघा, अ नियर मिस टुडे, क्लाउड बी अन ॲक्सिडेंट टुमॉरो, रिपोर्ट ऑल नियर मिसेस. तर मित्रांनो, आता ही क्रेन आहे, क्रेनला लावलेलं हे मटेरियल हँडलिंगसाठीचं जे काय हे ट्रॉली असेल, त्याची जी चैन वगैरे आहे हे आपण वारंवार चेक करणं गरजेचं असतं. खूप दिवसापासून वापरत असल्याने किंवा त्या ठिकाणी ती वेअर आउट होते आणि असा अपघात घडतो. परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा या व्यक्तीला इजा झालेली नाही मित्रांनो. याही केसमध्ये असंच कुठल्या पद्धतीने दुखापत किंवा इजा झालेली नाही, परंतु ते इव्हेंट घडलेलं असतं किंवा इव्हेंट घडतात. हे देखील इव्हेंट घडलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचं दुखापत झालेली नाही, परंतु होऊ शकलं असती आणि ही व्यक्ती आता वाचली, म्हणून याला काय म्हणायचं, नियर मिस. याला काय म्हणायचं, नियर मिस. तर नियर मिस रिपोर्टिंग इज इम्पॉर्टंट. अशा अनेक ठिकाणी घटना घडलेल्या असतात मित्रांनो आणि त्याचं आपण रिपोर्टिंग करत नाही. तर ते रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. आपण रोडला पाहू शकतो, रोडला अनेक ठिकाणी ड्रेनेजचं जे चेंबरवरचे जे झाकणं आहे ते तुटलेले असतात किंवा त्याच्यावरती लावलेले ग्रिल ते तुटलेले असतात. त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. पण जोपर्यंत मेजर अपघात होत नाही तोपर्यंत आपण कोणालाही सांगत नाही मित्रांनो. आणि मग नंतर म्हणतो की अरे हे माझ्या बाबतीतही घडलं असतं, मी सांगायला पाहिजे होतं. जेव्हा तुमच्या बाबतीत घडतं तेव्हा तुम्ही लगेचच वरच्या ऑथॉरिटीला आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो. जर रिपोर्टिंग नाही केलं तर परत अपघात होऊ शकतात. परत नियर मिस ऐवजी डायरेक्टली अपघात होऊन एखादी व्यक्ती दगावू शकते. तर मित्रांनो, आता हे एक ट्रायंगल आहे, व्हाय नियर मिस रिपोर्टिंग इज इम्पॉर्टंट असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, हे जोपर्यंत आपण मायनरमध्ये असतो, अनसेफ ॲक्शन असते, नियर मिस असते, मायनर इंजुरी असते, लॉस्ट टाईम असतं, त्यानंतर माणसं मरत देखील असतात किंवा मेजर अपघात होत असतं. तर मित्रांनो, हे टाळण्यासाठी आपल्याला त्या त्या वेळी रिपोर्टिंग करणं खूप गरजेचं असतं आणि प्रत्येकजण माझी जबाबदारी नाही असं सांगत असतो. तर मित्रांनो, अशा वेळेस आपण दुसऱ्याकडे बोट न दाखवता आपली जबाबदारी आपण त्या ठिकाणी निभावली पाहिजे. आपण आपली जबाबदारी त्या ठिकाणी तत्परतेने पाळली पाहिजे मित्रांनो. आता या ठिकाणी बघा, हे चेंबरवरचा होल आहे. या ठिकाणी अनेक वाहनं आतापर्यंत इथनं निघून गेले देखील, साईडनं थोडं क्रॉस करून वगैरे निघून गेले. परंतु या
वाहन चालकाला या ठिकाणी ते चुकवणं जमलं नाही आणि तो या ह्याच्या चेंबरमध्ये ते व्हील अडकले आणि अपघात झाला. या ठिकाणी त्याचं रक्त देखील पडलेलं दिसते बघा. मग ह्याच्या अगोदर याच्या जवळनं गेलेले किंवा ह्याच्या वरने गेलेले लोक काय म्हणतील, अरे मी बऱ्याच वेळा ह्याच्यावरनं गेलेलो आहे आणि मी थोडक्यात वाचलो. तर मित्रांनो, तेव्हा जर त्या व्यक्तीने वरच्या अथॉरिटीला जर कळवलं असतं तर मित्रांनो हा अपघात झाला असता का? तर नाही. तर ह्याचं रिपोर्टिंग करणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. हे काम माझं नाही असं कोणी म्हणू नये. तर मित्रांनो, हे या ट्रायंगलमध्ये बघा, एक मेजर इंजुरी आहे, मायनर इंजुरी 29 आहेत आणि 300 नियर मिस आहेत. म्हणजे 300 लोकांनी ह्याच्यावरनं गेले आणि ह्याच्यात थोडक्यात बचावलेले आणि मायनर अपघात झालेले, इंजुरी झालेले 29 लोक आहेत मित्रांनो. आणि मेजर, आता जे रक्त पडलेलं आहे हा मेजर असेल तर हा एक आहे. आता समजा हा दगावला किंवा याचा मृत्यू झाला तर जबाबदारी कोणाची आहे? ह्या 29 लोकांची आहे किंवा ह्या 300 लोकांची देखील असू शकते. ह्या 300 लोकांमधला एक जरी रिपोर्टिंग केला असता तर नक्की वरच्या ऑथॉरिटीनं त्याच्यावरती ॲक्शन घेतली असते. व्हॉट इज ॲन इन्सिडंट? मित्रांनो, आता इन्सिडंट म्हणजे काय? आपण आता इन्सिडेंट आणि ॲक्सिडेंट ह्या दोन गोष्टी आपण पाहणार आहोत मित्रांनो. आता इन्सिडेंट म्हणजे काय? व्हॉट इज इन्सिडंट? ॲन अनप्लॅन्ड अनएक्सपेक्टेड इव्हेंट दॅट डज नॉट रिझल्ट इन पर्सनल इंजुरी. म्हणजे असं अनप्लॅन्ड म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन नसताना घडलेलं, अनपेक्षित घडलेलं अशी ही घटना ज्याच्यामध्ये कोणालाही दुखापत होत नाही, याला काय म्हणायचं? इन्सिडंट. मित्रांनो, अपघात झाला, कुठल्या प्रकारचं दुखापत नाही झाली, त्याला म्हणायचं इन्सिडंट. बट मे बी रिझल्ट इन प्रॉपर्टी डॅमेज. म्हणजे ह्युमनला काही होत नाही, माणसाला काही होत नाही, परंतु प्रॉपर्टी डॅमेज आहे, तर याला काय म्हणायचं? इन्सिडेंट. कोणतीही घटना ज्या घटनेमध्ये प्रॉपर्टी डॅमेज आहे परंतु व्यक्तीला किंवा त्या माणसाला काही झालेलं नाही, याला काय म्हणायचं? इन्सिडेंट. या ठिकाणी बघा, हे पोल आहे किंवा दिव्याचा खांब आहे आणि ही कार त्या दिव्याच्या खांबाला ठोकलेली किंवा धडकली आहे, परंतु हा ड्रायव्हर हा सेफ आहे. मग याला काय म्हणायचं? इन्सिडेंट. समजलं तुम्हाला? इन्सिडेंट म्हणजे फक्त प्रॉपर्टी डॅमेज होते आणि माणसाला काही होत नाही, याला इन्सिडेंट म्हणायचं. आता मित्रांनो, हे देखील एक इन्सिडेंट होऊ शकतं. अशा पद्धतीनं कुणीही इतके इक्विपमेंट्स किंवा इतके टूल्स आपल्या सोबत ठेवू नये. कारण आता हे हँड ड्रिल मशीन आहे, तर ड्रिल लावलेला आहे, चुकून त्याचं बटन सुरू झालं तर काय होऊ शकेल मित्रांनो? पायाच्या जवळ येऊ शकेल, कुठेही येऊन या ठिकाणी एक इन्सिडेंट घडू शकतं मित्रांनो. तर हे आपण टाळलं पाहिजे. आता व्हॉट इज ॲन ॲक्सिडेंट? व्हॉट इज ॲन ॲक्सिडेंट? ॲक्सिडेंट म्हणजे काय? आता आपण इन्सिडेंट पाहिलं, त्यानंतर आता ॲक्सिडेंट बघू मित्र. आता ह्या ठिकाणी पहा, दिसतं? या चित्रात दिसतं आपलं. व्हॉट इज ॲन ॲक्सिडेंट? ॲन अनप्लॅन्ड अनएक्सपेक्टेड इव्हेंट दॅट मे डज. म्हणजे हे देखील नियोजनबद्ध नसताना अनपेक्षित घडलेली ही घटना आहे, परंतु रिझल्ट इन प्रॉपर्टी डॅमेज अँड डज इन ॲन इंजुरी ऑर इलनेस टू ॲन एम्प्लॉई. ह्याच्यामध्ये माणसाला किंवा त्या कामगाराला दुखापत होते, तो कामगार जखमी होतो आणि प्रॉपर्टी देखील डॅमेज होते. ह्याच्यामध्ये दोन्ही घडतात. इन्सिडेंटमध्ये प्रॉपर्टी डॅमेज होते, माणसाला काय होत नाही, परंतु ॲक्सिडेंट केव्हा म्हणायचं? प्रॉपर्टी पण डॅमेज झालेली आहे आणि माणूस पण दगावला, इंजुरी झाली किंवा जखमी झाला, तर त्याला काय म्हणायचं? अपघात, ॲक्सिडेंट. व्हॉट इज इमर्जन्सी असेंब्ली पॉइंट? तर मित्रांनो, आता मोठमोठ्या कंपन्यांमध्ये असेल, कॉलेजेसमध्ये असेल, तर इमर्जन्सी असेंब्ली पॉइंट ठरवून दिलेली जागा ही असते. जर तसं नसेल तर मित्रांनो,
अपघाताला आणखी म्हणजे अपघातामध्ये कोण दगावलं किंवा कोण त्यात लॉस्ट झाला हे आपल्याला आयडेंटिफाय करणं अवघड होतं. म्हणून कॉलेज असेल, कंपनी असेल, ज्या ठिकाणी असेंब्ली पॉईंट ठरवलेला आहे किंवा तिथं बोर्ड लावलेला आहे, तर सगळ्यांनी ठरवून दिलेल्या रस्त्याने त्या ठिकाणी आपल्याला एकत्र जमायचं असतं. हे बघा, एमर्जन्सी असेंब्ली पॉईंट म्हटलेलं आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी एमर्जन्सी घडते तेव्हा या असेंब्ली पॉईंटच्या जवळ सगळे एकत्र येऊन थांबायचे आहेत. तर मित्रांनो, आता एमर्जन्सी असेंब्ली पॉईंट्स म्हणजे काय? तर एमर्जन्सी असेंब्ली पॉईंट्स EAP आर डिझायनेटेड areas on campus which are to be used in the case of emergency situations. म्हणजे अशा एमर्जन्सी सिच्युएशनला तर सगळ्यांनी एकत्र येऊन थांबायचं आहे. दे आर इंटेंडेड टू प्रोव्हाइड अ सेफ एरिया फॉर इंडिव्हिज्युअल्स टू स्टँड. म्हणजे समजा एखाद्या इमारतीला आग लागलेली आहे, त्या इमारतीमधले लोक एका सुरक्षित जागेवर येऊन थांबलंय, त्यालाच काय म्हणायचं? एमर्जन्सी असेंब्ली पॉईंट्स. ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा धोका परत निर्माण होणार नाही, याला काय म्हणायचं? एमर्जन्सी असेंब्ली पॉईंट. म्हणजे या ठिकाणी एमर्जन्सी असेंब्ली पॉईंट्स म्हणजे कंपनी किंवा कॅम्पसवर एक ठरवून दिलेली जागा होय. या जागा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये व्यक्तींना उभे राहण्यासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून ही जागा ठेवण्याचा हेतू आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं कुठं अपघात झाला असेल, आग लागली असेल, आणखी काय घटना घडली असेल, इमारतीमध्ये असेल, कॅम्पसमध्ये असेल किंवा कंपनीमध्ये असेल, तर मित्रांनो त्वरित असेंब्ली पॉईंट जवळ सगळ्यांनी येऊन थांबायचं आहे. कुणीही निष्काळजीपणाने पाठीमागं थांबायचं नाही, पाठीमागं राहायचं नाही. कारण त्या ठिकाणी काउंट केलं जातो मित्रांनो. सकाळी किती लोक कंपनीत आले होते किंवा कॅम्पसमध्ये प्रवेश घेतले होते आणि किती लोक आता या ठिकाणी उपस्थित आहेत, हे काउंट केलं जातं. आणि काउंट केल्यानंतर ठरवलं जातं की याच्यामध्ये किती लोक पाठीमागं राहिलेले आहेत किंवा त्यांना अपघाताचा परिणाम जाणवत आहे, हे आपल्याला मित्रांनो खात्री करण्याची संधी मिळते. तर मित्रांनो, चेक युअर अंडरस्टँडिंग. आपणास काय काय समजले? तर मित्रांनो, आज आपण अनसेफ कंडिशन्स, अनसेफ ॲक्शन्स पाहिलं. त्याच्यानंतर आपण इन्सिडेंट पाहिलं. त्यानंतर आपण अपघात पाहिलं. तर बरेच जे महत्त्वाचे मुद्दे आहेत हे या ठिकाणी आपण ठळक दर्शवलेलं आहे. तर अशा पद्धतीचं कुठेही काम तुम्ही करणं बरोबर नाही. या ठिकाणी मटेरियल हँडलिंगचं काम सुरू आहे, त्याच्या खाली आपण थांबलोय किंवा मटेरियल हँडलिंगचं काम सुरू असताना त्या ट्रॉलीचं आपण इन्स्पेक्शन करणं गरजेचं असतं. जर आपण इन्स्पेक्शन न करता ट्रॉली किंवा त्याचं लोड कॅपॅसिटी याचा विचार न करता आपण लोड जास्तीचं ठेवलं, तर त्या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीनं अपघात होऊ शकतो. हे अनसेफ ॲक्शन आहे, तर हे आपण टाळणं गरजेचं आहे. त्यानंतर फायरचा असेल, पाण्याचा असेल, पाईप्स वगैरे, प्लंबिंग क्षेत्र असेल, तर ह्या ठिकाणी देखील प्रेशर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर चेक करून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे मित्रांनो. व्हॉट हॅव यू लर्न? तुम्ही काय शिकलात? तर मित्रांनो, तुम्ही व्हॉट इज अनसेफ कंडिशन शिकला, व्हॉट इज अनसेफ ॲक्शन शिकलं, व्हॉट इज अ नियर मिस शिकलं, व्हाय नियर मिस रिपोर्टिंग इज इम्पॉर्टंट, व्हॉट इज इन्सिडेंट, व्हॉट इज ॲन ॲक्सिडेंट, व्हॉट इज एमर्जन्सी असेंब्ली पॉईंट. 1 2 3 4 5 6 7 गोष्टी मित्रांनो आपण आजच्या या लेक्चरमध्ये किंवा आपण या PPTमध्ये शिकलो आहे मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा, इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि मित्रांनो, स्वतःची सुरक्षितता नक्की तुम्ही या PPTच्या माध्यमातून जागरूक बनाल. स्वतःची सुरक्षितता तुम्ही त्याचे नियम पाळाल आणि काळजी घ्याल, अशी या ठिकाणी मी आशा करतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.